पूर्ण विद्या दिली सगळी मोकळ्याप्रमाणे. जसा एखादा ढग जसा त्याला बरसात करायची असताना तो स्वतःचा विचार करीत नाही, तो सगळा संपून जातो, तसं ते सगळी बरसात करून टाकली त्याच्या ज्ञानाची परशुरामजीने, आणि सगळं गुई हे ज्ञान त्या कर्णाला देऊन टाकलं. पण एक दिवशी ते झाडाखाली बसले होते, आणि झाडाखाली बसलेले असताना कर्णाच्या मांडीवर गुरुदेवाचं डोकं आहे, म्हणजे परशुरामजीचं डोकं आहे कर्णाच्या मांडीवर आहे. आणि तेवढ्यामध्ये एक असं म्हणतात मराठी वाङ्मयामध्ये की भोंगा आला, आणि हिंदी वाङ्मयामध्ये विंचू आला असं म्हणतात. तर त्या भोंग्याने जसा आला त्याला चावा घ्यायचा होता यांना परशुरामजीला, पण परशुरामजीच्या डोक्यावर मांडीवर यांच्यावर त्यांचं डोकं कर्णाच्या मांडीवर असल्यामुळं त्याला पर्याय नव्हता. मग त्यांनी काय केलं, त्या भोंग्याने त्या कर्णाची मांडीच पोखरली. कर्णाची मांडी पोखरून तो भुंगा वर आला, आणि एवढं रक्त त्याचं सांडू लागलं त्या मांडी पोखरल्यामुळं, आणि ते रक्त वाहत असणारं रक्त वाहत वाहत ते गुरुदेवाच्या पायाकडे गेलं. असं पायाकडे गेलं, आणि पायाला ओलसर लागल्यामुळं त्यांना जाग आली, गुरुदेवाला जाग आली. डोळे उघडून पाहिलं तर सगळं तिथं रक्त सांडलेलं दिसलं. मग रक्ताकडं पाहिलं तर त्यांनी लक्षात आलं त्यांचे काय झालं नेमकं. त्यांची मांडी याची पोखरली पूर्ण, तरी बी मी झोपलेलो असल्यामुळं माझी गुरुदेवाची झोप मोडू नये, झोप मोड होऊ नये म्हणून याने टसकामस केलं नाही, जाग्यावरून तिळभर सुद्धा हल्ला नाही, आणि एवढ्या सगळ्या प्रचंड वेदना त्यानं सहन केल्या. का? फक्त गुरुदेवाची झोप मोड होऊ नये म्हणून. आता गुरुला आनंद व्हायला पाहिजे होता, पण गुरुने त्याचा वेगळा अर्थ काढला.